आता आपण बघूया की अजून काय काय खर्च असतो त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा हाऊसिंग लोन अप्लाय करतो तेव्हा आपल्याला लोन कंपनी इन्शुरन्ससाठी, टर्म इन्शुरन्ससाठी विचारते. तर लोकांना बऱ्याच वेळा असं कन्फ्युजन असतं की काय करायचं, टर्म प्लॅन घ्यायचा का नाही घ्यायचा. जर तुमचा वेगळा सेपरेट टर्म प्लॅन नसेल तर डेफिनेटली तुम्हाला टर्म प्लॅन घेतला पाहिजे. पण तो नीट बघून घ्या की त्याच्यामध्ये काय फीचर्स आहेत आणि ते सगळे टर्म्स अँड कंडिशन्स नीट चेक केल्याशिवाय घेऊ नका. त्याशिवाय जर तुमचं असं पण नाहीये की तुम्ही त्यांच्याकडनं नाही घेतलं तर तुम्हाला लोन नाही मिळणार. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी फॉर्मली बोलू शकता की आमचं ऑलरेडी आहे तर आम्हाला इथून नाही घ्यायचं, तर तुमच्यासाठी कंपल्शन नसतं. तर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला ठरवायला लागेल. आता आपण बघितलं इन्शुरन्सचे पैसे आपले एक्स्ट्रा जाणार. ते सोडून आणखीन काय एक्स्ट्रा जाणार, तर तुमचं जे लोन असतं ना ते लोन पण रजिस्टर होतं. तर त्याचे तुम्हाला रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट फीज आहे ती 15,000 रुपये लागते. डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस 300 रुपये लागतात. स्टॅम्प ड्युटी 1200 रुपये लागते. स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंट अग्रीमेंट रिलेटेड टू डिपॉझिट त्याचे जवळजवळ 31,000 रुपये होतात. असे टोटल सगळे मिळून तुम्हाला साधारण 51,000च्या आसपास अमाऊंट भरायला लागते. तर हे सुद्धा तुमचं एक एक्स्ट्रा कॉस्टिंग आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.